अवघा जय जयकार आळंगिला भरत, आनंदले लोक नरनारी परिवार, शंखभेरी तुरे वाद्याचे गजर। चौदा वर्षांचा वनवास संपवून जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आले तेव्हा लोकांनी रोषणाई करून त्यांचं स्वागत केलं, दिवाळी साजरी केली। आणि आता तर तब्बल 500 वर्षांनी प्रभू श्रीरामांचा वनवास संपलाय। अयोध्येमध्ये रामाचं, अयोध्येच्या राजाचं आगमन होत आहे। नमस्कार, मी सरिता कौशिक। बहुधा भारतात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळत असेल की एका मंदिराची शेकडो वर्ष संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती आणि या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं आम्ही उपस्थित आहोत त्याच श्रीराम मंदिर परिसरात, जे मंदिर राम भक्तांसाठी 23 जानेवारी पासून खुलं होणार आहे। पण त्याआधी एबीपी माझा सोबत करूयात बहुप्रतीक्षित राम मंदिराचं दिव्य दर्शन, तेही व्हर्च्युअली। कसं आहे अयोध्येचं भव्य राम मंदिर? मंदिरात कुठे आणि किती अंतरावरून होणार रामललाचं दर्शन? प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न असणार आहेत। एबीपी माझाने केवळ मंदिर उभं होताना पाहिलंय असं नाही, तर तुमच्यासाठी राम मंदिराच्या प्रत्येक भागाची माहितीही जमा केली आहे, ज्यामुळे तुम्हाला घरात बसूनच रामललाचं दर्शन तर घडेलच, शिवाय तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष राम मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला मंदिराची खडानखडा माहितीही लक्षात असेल। एबीपी माझाच्या एक्सपर्ट टीमने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं असं मॉडेल तयार केलंय जे अगदी मंदिराचं हुबेहूब प्रतिरूप आहे। आता आपण आहोत मंदिराच्या सिंहद्वारावर, जिथून तुम्ही मंदिरात विराजमान असलेल्या रामललाचं दर्शन घेण्यासाठी प्रवेश कराल। हा योगायोगच म्हणावा लागेल की आधी राजा विक्रमादित्यानं बांधलेल्या राम मंदिरात सिंहद्वार आणि गर्भगृह ज्या ठिकाणी होतं, आता त्याच जागी सिंहद्वार आणि गर्भगृह उभं आहे। खोदकामाच्या दरम्यान जेव्हा पुरातन अवशेष मिळाले होते त्यानुसार समोरच्या परकोटापासनं म्हणजे पूर्व दरवाजातनं तुम्ही आत आल्यावर तुम्हाला या 32 पायऱ्या दिसतील, ज्या तुम्हाला मंदिर परिसरात घेऊन जातील। या पायऱ्यांच्या दोनही बाजूला तुम्हाला मूर्तींचं दर्शन घडेल। सर्वात आधी गजराज तुमचं स्वागत करतील, त्यानंतर सिंह पाहायला मिळतील आणि शेवटच्या पायरीच्या डाव्या बाजूला गरुडदेव आणि उजव्या बाजूला हनुमान उभे असलेले पाहायला मिळतील। गरुडदेव आणि हनुमंताचे आशीर्वाद घेतल्यानंतरच तुम्हाला रामललाचं दर्शन घेता येईल। केवळ या मूर्तीच नाही तर संपूर्ण मंदिर हे राजस्थानच्या भरतपूर येथील सँडस्टोन पासून तयार करण्यात आलंय। यांच्यावर आकर्षक कोरीव नक्षीकाम आहे, जे या दगडांच्या मऊपणामुळे कारागिरांना सहजपणे साकारता आले। याच वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण देशातून या दगडांची निवड करण्यात आली। मंदिराच्या 32 पायऱ्या चढून वर आल्यावरती आपण पोहोचलो ते मंदिराच्या व्हरांड्यामध्ये, जिथे समोरच सुवर्णद्वार आहे आणि त्याच्या पाठीमागे आहे रामललाची मूर्ती। शास्त्रांनुसार मंदिराची उभारणी अशा पद्धतीनं करण्यात येते की मंदिरामध्ये येताच भक्तांना थेट समोरून देवाचं दर्शन घडावं। तर या राम मंदिरात सुद्धा तुम्ही समोरून प्रवेश केल्यावर थेट तुम्हाला रामललाचं दर्शन करता येईल। तुम्हाला या मंदिराच्या वास्तुकलेबाबत आम्ही माहिती देतोय। भारतभर 16 शैलीत तयार केलेली मंदिरं पाहायला मिळतात।
उत्तर भारतात नागर शैली, दक्षिण भारतात द्रविड आणि मध्य पूर्व भारतात पगोडा शैली. उत्तर भारताच्या इतर प्राचीन मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामाचं मंदिरही नागर शैलीत तयार करण्यात आलंय. या शैलीत संपूर्ण मंदिर भक्कम मोठ्या चौथाऱ्यावर उभारण्यात आलंय, ज्याला वेदी असंही संबोधलं जातं. जसं तुम्हाला समोर दिसतंय आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असतात. सोमनाथ मंदिर, पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचं सूर्य मंदिरही याच पद्धतीनं उभारण्यात आले आहेत. मंदिर प्रवेशापूर्वी असलेल्या स्वर्णदाराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्राच्या चंद्रपूरच्या बल्लारपूर परिसरात आणलेल्या सागवानी लाकडापासनं हे दरवाजे तयार झाले. या दरवाजांवरती आधी नक्षीकाम केलं गेलं, मग तांब्याची प्लेट चढवली गेली, साचा तयार झाला आणि मग या दरवाजांना दिल्लीला पाठवून त्यांना सोन्यानं मढवण्यात आलं. यावर असणारे हत्ती, कमळं आणि तावदानांची डिझाईन या दरवाजांची शोभा अधिक वाढवते. हिंदू धर्मात शुभ मानली जाणारी सर्व प्रतीकं या दरवाजांवरती कोरण्यात आली आहेत. प्रवेशद्वार असलेलं स्वर्णद्वार हे 14 फूट उंचीचं आहे आणि असे एकूण 14 दरवाजे संपूर्ण मंदिरात आहेत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम पोहोचणार ते नृत्य मंडपात. नागर शैलीच्या मंदिरात असे मंडप तयार करण्याची प्रथा आहे. एकापेक्षा अधिक मंडप हे प्रवेशद्वार आणि गर्भगृहाच्या दरम्यान असतात. नृत्य मंडपात शिवतांडव, देवी देवतांच्या मूर्ती खांबावर साकारण्यात आल्या आहेत. खांबांवरती या मूर्ती साकारण्यासाठी कारागिरांना बरीच मेहनत घ्यावी लागली. प्रत्येक खांबावरती 16 मूर्ती आहेत. या खांबांना कुठे जॉईंट देण्यात आलेला नाहीये. या खांबांवरती मूर्ती साकारण्याचं काम इथेच करण्यात आलंय. मंदिरात एकूण 390 खांब आहेत, ज्यातील 170 खांब हे तळमजल्यावर आहेत. प्राणप्रतिष्ठेपर्यंत तळमजल्यावरील 70 खांबांवरती नक्षीकाम पूर्ण करण्यात आलंय. ज्या मार्गानं भाविक रामललाचं दर्शन घेण्यास जातील तिथेच हे सगळे खांब आहेत. राजस्थानहून आलेल्या कारागिरांनी या खांबांना मूर्त स्वरूप दिलंय. 2 दगडांच्या मध्ये तांब्याच्या क्लिप आहेत. या दगडांमध्ये एकही गॅप नाहीये. रुरकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने या बांधकामाची मजबूती तपासणी केली आहे आणि त्यांच्या सूचनांनुसारच या मंदिराचं संपूर्ण बांधकाम करण्यात आलंय. नृत्य मंडपातनं पुढे गेल्यावर आपण पोहोचतो रंगमंडपात. या रंगमंडपातल्या खांबांवरती गणपती बाप्पा साकारले गेले. आणि आता आपण पोहोचलोय सभा मंडपात. हा सर्वात मोठा आणि सर्वात उंच मंडप आहे, ज्याच्यानंतर थेट गर्भगृहाचं दर्शन घडेल. इथूनच भक्तांना त्यांचे आराध्य प्रभू श्रीराम अर्थात रामललाचं दर्शन करता येईल. या सभा मंडपातल्या खांबांवरती भगवान विष्णूच्या मूर्ती साकारण्यात आल्यात आणि इथेच आहे सुवर्णद्वार. आता आपण उभे आहोत गर्भगृहात. इथेच याच गर्भगृहात रामलला विराजमान होणार आहेत. एबीपी माझानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AIच्या मदतीनं प्रभू श्रीरामांची प्रतिकात्मक मूर्ती साकारली आहे, ज्याचं दर्शन तुम्हाला घडतंय. व्हर्च्युअल गर्भगृहात जसे रामलला दाखवण्यात आले आहेत, अगदी तशीच असलेल्या रामललाची मूळ मूर्ती सोन्याच्या सिंहासनावर विराजमान करण्यात येणार आहे. रामललाची मूर्ती 91 इंच उंच असणार आहे आणि रामललाच्या या उभ्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला घडणार आहे. या गर्भगृहामध्ये सध्या भाविक दर्शन घेत असलेल्या रामललाची मूर्तीही स्थानापन्न केली जाईल. गर्भगृहात जेव्हा भाविक दर्शनासाठी येतील तेव्हा गर्भगृहातील रामललाची मूर्ती आणि भाविक यांच्यामध्ये साधारणतः 25 ते 30 फुटांचं अंतर असेल. भक्तांना रामललाचं अगदी आरामात दर्शन घेता येईल. भक्तांना दर्शन नीट मिळावं यासाठी रामललाची उभी मूर्ती साकारण्यात आली आहे आणि याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला केली जाईल. आता तुम्ही हा विचार करत असाल की मंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होतेय, तर मंदिरात 2 मूर्तींची एकत्र पूजा कशी करणार?
तर मंदिर ट्रस्टचं हे मानणं आहे की सध्या तंबूमध्ये असलेल्या रामललासोबत कोट्यवधी भक्तांची आस्था जोडली गेली आहे. केवळ भारतातूनच नाही तर जगभरातनं भाविक रामललाच्या दर्शनासाठी येतात. अशी मान्यता आहे की रामललाची तंबूत असलेली मूर्ती प्रकट झाली होती, त्यामुळे त्यांची सुद्धा इथेच गर्भगृहात पूजा केली जाईल. रामललाच्या गर्भगृहात खिडकी नाही, त्यामुळे बाहेरून अगदी मोकळं वाटणारं राम मंदिर गर्भगृहात आल्यावरती बंद असल्यासारखं वाटेल. 8 दिशा, अष्टभुजा आणि भगवान विष्णूंच्या 8 स्वरूपांना विचारात घेऊन अष्टकोनी आकारात हे गर्भगृह तयार झालंय. या गर्भगृहाच्या शेजारीच एका बाजूला प्रार्थना मंडप आणि दुसरीकडे कीर्तन मंडप आहे. जेव्हा संपूर्ण मंदिर साकार होईल तेव्हा या कीर्तन मंडपातनं सातत्यानं कीर्तन आणि रामधून कानावरती पडत राहील. आता या गर्भगृहाशी संबंधित एक अत्यंत खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय. रामनवमीच्या दिवशी सूर्यदेव चक्क रामललाच्या मस्तकी अभिषेक करतील, तशी खास सोय या गर्भगृहात करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्यकिरण आकाशातून थेट रामललाच्या कपाळावर पडतील. या घटनेमुळे राम जन्माचा तो ऐतिहासिक क्षण भाविकांना याची देही याची डोळा अनुभवता येईल. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे, तर हे सर्व शक्य झालंय ते तंत्रज्ञानामुळे. रामनवमीच्या दिवशी सूर्याच्या प्रवासाचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानंतर बंगळुरू येथे तयार करण्यात आलेल्या कम्प्युटराइज सिस्टीमची मदत घेण्यात आली, ज्याच्या सहाय्यानं पुढील 20 वर्ष दरवर्षी रामनवमीला ही सूर्यकिरणं दुपारी 12 वाजता एका झरोक्यातून थेट गर्भगृहात रामललाच्या कपाळावर पडतील. आता आपण आहोत मंदिराच्या दक्षिण दरवाजाकडे. गर्भगृहात रामललाच्या दर्शनानंतर भाविक दक्षिण दरवाजामधनं या पायऱ्यांद्वारे बाहेर येतील. इथून भक्त थेट परकोटामध्ये पूर्व गेटमधनं प्रवेश करतील. तिथूनच रामभक्तांना आपली प्रदक्षिणा पूर्ण करता येईल आणि त्याच गेटमधून ते मंदिराबाहेर जातील. मंदिराचा उत्तर दरवाजा, इथून व्हीआयपींना प्रवेश मिळेल. 2.7 एकरच्या परिसरात तब्बल 57,000 स्क्वेअर फुटावर राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. आता आम्ही तुम्हाला माहिती देतोय अन्नपूर्णा मंदिराची. पुराणांमध्ये ज्या सीता रसोईचा उल्लेख आहे त्याच धर्तीवरती या मंदिरात अन्नपूर्णा देवीचं मंदिर साकारण्यात येत आहे. हे मंदिर शक्तीचं मंदिर मानलं जाईल आणि याच मंदिरातनं देवाच्या प्रसादाची सोय केली जाईल. हा मंदिराचा परकोटा आहे, म्हणजे तटबंदीचा भाग. हा परकोटा बाहेरून बंद आहे पण आतल्या बाजूनं खुला असेल, जेणेकरून आस्थेनं राम मंदिराची परिक्रमा करणाऱ्या भाविकांना प्रभू राम आणि मंदिराचं दर्शन घडत राहील. शिवाय परकोटामध्ये 100 पेक्षा अधिक भित्तिचित्र सुद्धा साकारली जातील. राम मंदिर परिसरात केवळ पूर्व दरवाजातनच प्रवेश करता येईल. या राम मंदिर उभारणीत कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही, कारण कालांतरानं लोखंड गंजतं. या मंदिराची उभारणी फक्त आणि फक्त दगडातच झाल्यामुळे हे राम मंदिर किमान 1000 वर्ष तरी असंच उभं राहील असं सांगण्यात येत आहे. आणि जे खांब तुम्ही पाहिलेत त्या खांबांमध्ये तांब्याच्या क्लिप्स वापरण्यात आल्या आहेत, त्याही केवळ 2 भागांना जोडण्यासाठी. आता या ऐतिहासिक मंदिराच्या भक्कम पायाभरणी बाबतही आम्ही तुम्हाला सांगतोय. मंदिर उभारणी आधी जेव्हा या जागेचं माती परीक्षण करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की शेकडो वर्षांपूर्वी शरयू नदी याच जागेवरून वाहत होती. त्यामुळे इथल्या भुसभुशीत मातीमुळे मंदिराचा पाया उभारण्यासाठी मजबूती मिळत नव्हती. त्याकरता 2.5 एकर जागेवरील माती हटवण्यात आली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मातीत सिमेंट आणि केमिकल टाकून असं मिश्रण तयार करण्यात आलं, ज्यामुळे ही जागा दगडासारखी टणक होईल. पहिले 15 मीटर खोदकाम करून त्यात मातीचे 47 थर टाकण्यात आले, ज्यावर हे भव्य दिव्य राम मंदिर उभं राहिलं. या राम मंदिरात एकही तळघर नाहीये. गेटमधून प्रवेश करता सर्वात पहिले बॅगेज हँडलिंग युनिट असेल.
इथे भाविकांचं सामान ठेवण्याची सोय असणार आहे. इथूनच पुढे गेल्यावर भाविकांच्या सुविधांचं केंद्र आहे, ज्याचे 16 काउंटर असतील. इथे भाविकांना मोफत लॉकरची सेवा उपलब्ध असेल. इथून पुढे गेल्यावर दुसऱ्या गेटवर भाविकांची सुरक्षा तपासणी करण्यात येईल आणि ही सुरक्षा पूर्ण झाल्यावर मोकळ्या जागेतून पुढे जात पूर्व दरवाजातून भाविक मंदिराच्या दिशेनं जाऊ शकतील. जवळपास 3,500 कारागिरांच्या अथक परिश्रमामुळेच अवघ्या 40 महिन्यात राम मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. तळमजल्यावर राम दरबार असणार आहे. भारतासह परदेशातील भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्येत राम मंदिर सज्ज आहे. आम्ही तुम्हाला राम मंदिराचं व्हर्च्युअल दर्शन घडवलंय आणि आम्ही हे विश्वासानं सांगू शकतो की जेव्हा तुम्ही अयोध्येत राम मंदिरात प्रवेश कराल तेव्हा याहून कैक पटीने अधिक सुखाची अनुभूती तुम्हाला येईल. मानसिक समाधान मिळेल. मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या मुस्लिम देशात रामायण आणि रामाला सांस्कृतिक ठेवा मानतात. कंबोडिया आणि थायलंड सारख्या बौद्ध बहुसंख्य देशात रामाचा वारसा सांगणारी अनेक स्थळं दिसतात. थायलंडच्या राजघराण्यातील प्रत्येक राजाला राजा राम म्हटलं जातं. तर माझा धर्म इस्लाम आहे पण माझी संस्कृती रामायण आहे असं सांगणारे अनेक जण इंडोनेशियामध्ये आजही पाहायला मिळतात. थोडक्यात काय तर रामनाम हे चराचर व्यापून उरलं आहे. त्यामुळे भारतातही राम मंदिर हा फक्त राजकारणाचा मुद्दा राहत नाही. तेवढ्या संकुचित दृष्टीनं याकडे पाहता येत नाही. रामाला तुम्ही पक्षीय राजकारणात, एका धर्मात, एका भाषेत, एका प्रदेशात बांधू शकत नाही. हे नाव पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, सेतू, हिमाचल सर्वसामान्य जनतेला बांधून ठेवणारा धागा बनलाय. ते सुद्धा थोडकी नाही तर गेली काही हजार वर्ष. राम जन्मभूमीवरील मंदिराच्या रूपानं हा समृद्ध वारसा आधीच्या कित्येक पिढ्यांनी जपला आहे, संघर्ष करून वाचवला आहे, टिकवला आहे, जमेल तसा वाढवला आहे आणि तो आता भव्य दिव्य राम मंदिराच्या स्वरूपात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतवर्ष सज्ज आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतरच्या 2 ते 3 वर्षात संपूर्ण मंदिर तयार होईल. या ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे अवघ्या 2 दिवसानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि ते ज्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्याच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणारे सुशील कुमार शिंदेंनी काल एक मोठा गोप्यस्फोट केलाय. निमित्त होता अक्कलकोटमध्ये आयोजित हुरडा पार्टीचं. त्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशील कुमार शिंदेंनी त्यांना आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर आल्याचं वक्तव्य केलं. मोदींचा दौरा आणि शिंदेंचं वक्तव्य हा निव्वळ योगायोग आहे की नाही हे शुक्रवारीच कळेल. मात्र शिंदेंच्या वक्तव्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं हे तितकंच खरंय. मात्र इकडे सुशील कुमार शिंदेंनी दावा केला आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या भेटीला निघाले, तेही त्यांच्या घरी. सोलापुरातील शिंदेंच्या जनवात्सल्य या निवासस्थानी पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली. म्हणायला निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं निमंत्रण देणे. तरीही शिंदेंची ताजी विधानं पाहता राजकीय वर्तुळात लगेच चर्चा सुरू झाली. आता भाजपनं खरंच ऑफर दिली आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनाच गाठलं. त्यांनी काय उत्तर दिलं आणि त्यावर आम्ही पुन्हा सुशील कुमार शिंदेंना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली
काय म्हणालेत हे दोन्ही नेते ते पाहूयात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दोनदा पराभव झाला. आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे. प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येणार होतं. आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षामध्ये आहे. आता कसं दुसऱ्याचं घर वापरलं? शक्य नाही. मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे, ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे. आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातनं आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे. भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे. ऑफर आहे भाजप काय नक्की म्हणजे काय कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते आपल्याला? ते काय सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? त्याला आपण भाषणामध्ये पण सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली असं? भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना दिलेली नाही आहे. म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलत असं त्यांना सांगायचं. मला ज्यांच्याकडून आली ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही. पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही. आता सुशील कुमार शिंदे आणि चंद्रकांत दादा पाटील हे भेटले. या भेटीनंतर चंद्रकांत दादांनी काय म्हटलं ते ऐकूयात. सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत, की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवलं नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे, की ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. तर अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा आक्रमक प्रणितीताई या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिली कल्पना नाही, मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशीलकुमारजी आपण किंवा प्रणितीताई यांना पक्षामध्ये आपण यावं अशी ऑफर दिली असेल. तर असा अंदाज त्यांच्यापैकी कुणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही. काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार? तर प्रणितीताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे. त्यांना वाटतं असं, ऑफरकडे आपण कसं पाहताय? जाहीर ते वाटतं त्यांना. आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडंट आहे, मी काय करू शकणार. शी इज मॅच्युअर. आता याच सर्व राजकीय दाव्यांवर होता आपला आजचा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, भाजपची सोलापूरसाठी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना ऑफर, ती या दोघांनी स्वीकारावी का, असा आपला प्रश्न होता. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोतच, मात्र त्याआधी जरा सोलापूरचं राजकीय गणित समजून घेऊयात. गेल्या 5 दशकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हा जिल्हा आधी काँग्रेसचा गड होता, मात्र आता इथं काँग्रेसचं अस्तित्व म्हणावं तितकं नाहीये. सुशील कुमार शिंदेच्या रूपानं सोलापूरला मोठं नेतृत्व लाभलं. 70च्या दशकात शिंदेंची कारकीर्द सुरू झाली आणि पुढे बहरली देखील. मात्र उत्तरार्धात त्यांचा संघर्ष वाढला आणि तोच संघर्ष मुलगी प्रणितीच्याही वाट्याला आला. कसं आहे सोलापूरचं राजकीय गणित आणि संघर्ष, पाहूयात. सोलापूर हा जिल्हा स्वातंत्र्यापासून 4-5 दशक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1996 पासून चित्र थोडं बदललं आणि भाजपने हळूहळू जम बसवला. मात्र सत्ता कुणाचीही असली तरी राजकारणाच्या केंद्रस्थानी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचंच नाव राहिलंय. त्यांचा हा राजकीय वारसा, त्यांच्या कन्या
आणि आमदार प्रणिती शिंदे पुढे नेत आहेत। खरं तर काँग्रेसचे निष्ठावंत, गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि इंदिरा काँग्रेसपासून सोनिया काँग्रेसपर्यंत प्रत्येक नेतृत्वासोबतचा प्रदीर्घ अनुभव असा सुशील कुमारांचा इतिहास। मात्र 2014 नंतर काँग्रेसची देशभरात जी अवस्था झाली तीच अवस्था शिंदेंची त्यांच्याच जिल्ह्यात आणि पक्षातही झाली। 2014 साली मोदींच्या लाटेत त्यांच्या बालेकिल्ल्याला तडाखा बसला। सुशील कुमार शिंदेंना सोलापुरातच 1.5 लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर 2019 मध्येही त्यांना सोलापूर जिंकता आलं नाही। मात्र यावेळी मतांचं अंतर आणखी वाढलं। याच निकालानंतर पक्षात त्यांचं स्थान मागे पडत गेलं। मात्र कन्या प्रणिती शिंदे आपलं स्थान राखत होत्या, मित्रपक्षांसह विरोधकांशी संघर्ष करत होत्या। सलग 2 वेळा भाजपचा खासदार निवडून आलेला असतानाही प्रणिती शिंदेंनी सोलापूर मध्यमधून हॅट्रिक साधत आपली दावेदारी कायम ठेवली। मात्र याच दावेदारीचं उमेदवारीत रूपांतर होण्याआधीच प्रणिती शिंदेंना मित्रपक्षातूनच आव्हान मिळालं। तारीख होती 10 फेब्रुवारी 2023। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी थेट लोकसभेवर दावा केला। माझा अंदाज आहे की खासदारकी आणि तिथं असणारं सीट कुठल्या पार्टीला कधी द्यावं, कसं द्यावं या बाबतीतली बैठक ही कदाचित महिना 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीची त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीत सर्वच घटक पक्षांना विश्वासात घेऊन सोलापूरचं जे सीट आहे ते काँग्रेसकडे असावं का राष्ट्रवादीकडे असावं या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। रोहित पवारांच्या दाव्यानंतर शांत संयमी स्वभावाच्या प्रणिती शिंदेंचं आक्रमक रूप महाराष्ट्रानं पाहिलं। मला माहित नाही, पण हा त्यांचा पहिला टर्म आहे। पोरकटपणा असतोच काही जणांमध्ये। वक्तव्याच्या फैरी सुरू झाल्या आणि लोकसभेच्या वर्षभर आधीच सोलापूरची जागा चर्चेत आली। रोहित पवार आणि प्रणिती शिंदे, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा स्थानिक नेत्यांमध्येही वाद विकोपाला जात होता। उघड संघर्ष सुरू झाला, बॅनरबाजी सुरू झाली। हाच संघर्ष इतका टोकाला गेला की दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली। फेब्रुवारी 2023 ला सुरू झालेला वाद शांत झाला, मात्र कोल्ड वॉर सुरूच होतं आणि याच घटनेला वर्ष लोटलंय। कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात। अजूनही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, तर विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्याचं प्रकरण वादात आहे। त्यामुळे सोलापुरात भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याच्या चर्चा आहेत आणि अशातच सुशील कुमार शिंदेंनी त्यांना आणि प्रणिती शिंदेंना थेट भाजपची ऑफर असल्याचा दावा केलाय। मित्रपक्षांनाच नाही तर भाजपलाही कामाला लावलंय। दुसरीकडे सुशील कुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यातला सुप्त संघर्ष याची किनारही या वक्तव्याला असू शकते असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। सुशील कुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यातला सुप्त संघर्ष हा कायमच चर्चेत राहिलाय। 2019च्या निवडणुकांनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान दिलं गेलं नाही आणि त्यामुळं सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचा पुतळा जाळलेला होता। आता तर मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि इंडिया आघाडीमध्ये देखील त्यांना मोठं स्थान आहे। त्यामुळे जर 2024च्या निवडणुकांसाठी सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी प्रणिती शिंदे यांना जर मिळवायची असेल तर त्यांचं काँग्रेसमधील स्थान हे बळकट आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि इतर पक्षांकडून त्यांना ऑफर आहे हे दाखवून उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठीच सुशील कुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलं असावं, अशा पद्धतीचं मत सोलापुरातले राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। या दाव्यानंतर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। 0 आवर एबीपी माझा। काल भाजपकडून ऑफर आहे असं सांगणाऱ्या सुशील कुमार शिंदेंनी आज मात्र आपण काँग्रेसनिष्ठ असल्याचा दावा केलाय। आगामी लोकसभेनिमित्त भाजपने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। यामध्ये सोलापूरचाही समावेश आहे। सोलापूरमध्ये प्राबल्य असणाऱ्या काँग्रेसच्या शिंदे बाप लेकीला सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। प्रणिती शिंदेंना खासदारकीचं तिकीट देणं न जमल्यास
सुशील कुमार शिंदेंना सोबत घेऊन लोकसभेत उतरण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं सांगण्यात येत आहे. पण बावनकुळेंनी मात्र भाजपकडून शिंदेंना कुठलीही ऑफर नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे पुढील पर्याय म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुतेंना भाजप सोलापूर लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता आहे. राम सातपुतेंचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे काल दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या क्लस्टर बैठकीत त्यांना निमंत्रण होतं. यावेळी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीच त्यांना मार्गदर्शन केलं. अनेक विद्यमान आमदारांनाच थेट लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये अनेक विद्यमान दिग्गज भाजप आमदारांचाही क्रमांक लागू शकतो. दिल्लीत जितक्या घडामोडी सुरू होत्या तितक्याच जास्त घडामोडी महाराष्ट्रातही सुरू आहेत. कारण ठाकरेंना लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल. त्यानंतर विधानसभेचंही बिगुल वाजणार आहे. नेमकं याच काळात राज्यसभेचे 6 खासदार तर विधान परिषदेचे तब्बल 21 आमदार निवृत्त होणार आहेत. एप्रिल महिन्यात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही मुरलीधरन, प्रकाश जावडेकर तर काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल देसाई आणि शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या 6 जागांसाठी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये निवडणूक होईल. प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे 42 मतं हवे आहेत. भाजप, शिंदे गट, काँग्रेस यांचे उमेदवार त्यामुळे सहज निवडून येऊ शकतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्राबल्य असल्यानं शरद पवार आणि ठाकरे गटाला राज्यसभा तसेच विधान परिषदेत उमेदवार निवडून आणण्याकरिता मतांची जुळवाजुळव करावी लागेल. असं असतानाच ठाकरेंकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता अनिल देसाईंना पुन्हा संधी मिळेल का याची शक्यता कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिलिंद देवरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांना अनिल देसाईंच्या जागी राज्यसभा मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे दक्षिण मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोढा यांचीच नावं आघाडीवर आली आहेत. राज्यसभेची हीच चुरस पुढे आणखी वाढणार हे नक्की. त्यावर आपलं लक्ष असणार आहेच. मात्र आता वेळ झालीये जनतेच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. भाजपची सोलापूरसाठी सुशील कुमार आणि प्रणिती शिंदेंना ऑफर, ती या दोघांनी स्वीकारावी का? यावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत सोशल मीडियावर त्या बघूया. एक्सवरून विनोद मोरे, भाजपची ऑफर स्वीकारू नये, हरलात तरी चालेल पण आपल्या विचारांशी, स्वाभिमानाशी, पक्षाशी असलेल्या एकनिष्ठेशी कधीच फारकत घेऊ नये. एक्सवरून अमोल काते, स्वीकारावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्यांनी घडवलेले नेते दत्तक घेऊन स्वतःचा पक्ष मजबूत होत नाही. एक्सवरून दयानंद गौडगाव, प्रणिती शिंदेंनी आमदार म्हणून बरीच कामं केली. त्यांना जर प्रवाहा बरोबर जात शहराचा विकास करायचा असेल तर त्यांनी पक्ष बदलण्यास हरकत नाही. यूट्यूबवरून भास्कर बोडके, कार्यकर्ते काय मग फक्त सतरंजी उचलायला ठेवायचे का? फेसबुकवरून शरद साळवी, शिंदेंना लोकशाहीची काळजी असेल तर ते ऑफर स्वीकारणार नाही, पण ईडीची भीती असेल तर स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही. इंस्टाग्रामवरून सतीश, भाजपची किती वाईट अवस्था आहे, त्यांना उमेदवार सुद्धा दुसऱ्याचे घ्यावे लागतात. इंस्टाग्रामवरून जयप्रकाश जाधव, प्रत्येक पक्षानं त्यांच्या पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे. उगाच दुसऱ्या पक्षातील नेते बोकांडी बसवून कार्यकर्त्याचे हाल करू नका.
आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. भाजपची सोलापूरसाठी सुशील कुमार आणि प्रणिती शिंदेंना ऑफर, ती त्या दोघांनी स्वीकारावी का? युट्यूबवर एकूण 20,000 मतं. 24% लोकांनी होय म्हटलंय, पण 76% लोकांनी मात्र नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %60 लोकांनी होय म्हटलंय, 40% नाही. फेसबुकवर 1,500 मतं. %37 लोकांनी होय म्हटलंय, 63% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 32% लोकांनी होय म्हटलंय, 68% लोकांनी नाही म्हटलंय. सत्ता स्थापनेत एकेका जागेचं मोल मोठं आहे, त्यामुळे भाजप साम दाम दंड भेद सगळ्या मार्गाचा अवलंब करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दुसऱ्या पक्षातून नेते आयात करणे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष आणि त्यातील मोठे नेते भाजपनं सोबत घेतले. त्याला आपद्धर्म शाश्वत धर्माशी नैतिक बैठक देण्याचा प्रयत्नही केलाय. या यादीत आता काँग्रेसची भर पडणार अशी चर्चाही गेले काही महिने सुरू आहे. 2022 साली विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाली. काँग्रेसचा पहिल्या पसंतीचा उमेदवार पडला. त्यावेळी 6-7 आमदारांवर ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर महिन्याभरात शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी 9-10 आमदार उशिरा पोहोचल्यानं चर्चेला बळकटी मिळाली. त्यानंतर महिनाभरात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीलाही हेच आमदार आणि काही मोठे नेते गैरहजर राहिले. यात आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली. त्यातच सोलापूरच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा असल्याचं रोहित पवार यांच्या वक्तव्यांवरून समोर आलं आणि प्रणिती शिंदेंना आक्रमकपणे प्रतिवाद करावा लागला. त्यामुळे आपल्याला भाजपची ऑफर असल्याचा दावा सुशील कुमार शिंदेंनी केला तेव्हा फार कुणाला आश्चर्य वाटलं नाही. पण जिथे शरद बनसोडे, जय सिद्धेश्वर स्वामी सारखी लोक मोदींच्या नावावर निवडून येतायत, तिथं भाजपला गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या शिंदेंची गरज का लागावी याचं मात्र अनेकांना आश्चर्य वाटतंय. भाजपच्या इतिहासातील वक्तव्य तपासले तर त्यांच्या लेखी खरं तर सुशील कुमार शिंदे हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी देशाच्या गृहमंत्री पदावरून भगवा दहशतवाद असा अत्यंत अपमानजनक शब्द दिला. त्यामुळे आता भाजपनं खरंच जर का शिंदेंना ऑफर दिली असेल तर ती भाजपच्या कोर मतदाराला कितपत रुचेल याबाबत शंका आहे. पण असंही असू शकतं की जसं आता अजित पवारांना भाजप समर्थकांनी गोड मानून घेतलंय तसाच शिंदेंनाही मानतील. हा विश्वास भाजपला असू शकतो. सगळे सोयरे या शब्दावरून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये काथ्याकूट सुरू आहे आणि मोठी बातमी ही की तो समाप्त होण्याची चिन्ह दिसत आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळानं बच्चू कडू यांच्या मार्फत मनोज जरांगे यांना कच्चा मसुदा दिला होता. त्यात काही बदल करून आज किंवा उद्या कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. म्हणून जरांगे यांनी सरकारला अध्यादेशासंबंधी काही बदल सुचवले आहेत. अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. तोच मसुदा पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. पाहूयात सरकारचा मसुदा. सरकारचा मसुदा काय तर रक्त नात्यातील नातेवाईकांना
पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयऱ्यांनी पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून प्रमाणपत्र दिलं जाईल. राज्य अंतर्गत स्वजातीय विवाहातून तयार झालेल्या सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह स्वजातीत आहे या संदर्भातील पुरावा द्यावा लागेल. सदरची यादी सूचना अनुसूचित जाती, मुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. आता जरांगेंनी या मसुद्यात काय बदल सुचवलेत ते आपण बघूया. रक्त नात्यातील नातेवाईकांना पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र पुरावा म्हणून दिल्यास गृह चौकशी करून कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाईल. स्वजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. नवे विषय घेऊन चर्चा जनहिताची करण्यासाठी उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.